नमस्कार मंडळी. नयनताराने केली चक्क आपल्या कमळीची निवड, तर दुसरीकडे मात्र अनिका पडली सर्वांसमोर तोंडावरती. तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता ज्या प्रकारे आपल्या ऋषी सरांनी यंग मुलांमध्ये जे काही टॅलेंट आहे ते ओळखण्यासाठी मात्र सगळ्यांना तिथे बोलवलेलं असतं आणि त्यामधून प्रत्येकाची निवड ऋषी करत असतो. पण आता फायनली ज्यावेळेस मात्र अनिकाची वेळ आलेली असते, तर अनिकाची सगळं काही प्रोजेक्ट म्हणजे तिची काय बिझनेस आयडिया आहे ते ऐकल्याच्या नंतर मात्र सगळ्यांना एवढं इम्प्रेस वाटलेलं नसतं. पण ज्यावेळेस मात्र आपली कमळी त्या ठिकाणी येते, तुम्हाला माहितीच आहे की आपली कमळी मोहिते किती डेंजर आहे. तर आपली कमळी ज्या प्रकारे सगळ्यांना सांगते की मला गावाकडे जाऊन शाळा शिक्षण हे सगळं मोफत मुलांसाठी तयार करायचं आहे, कारण की ह्या कुटुंबामधील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे. प्रत्येक मुलीने फक्त चूल आणि मूल एवढंच न करता तर तिने पण शिक्षण घेऊन योग्यरित्या डॉक्टर इंजिनियर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी पण काम केलं पाहिजे, कारण की त्यांना पण त्या गोष्टीचा हक्क आहे. आणि ह्याच विचारांमुळे कमळीच्या नयनतारा देखील खूप जास्त इम्प्रेस होते. आणि दुसरीकडे राहिला विषय ऋषीचा, तर ऋषी तर फक्त कमळीचं बोलणं ऐकतच असतो, कारण की ऋषी अगोदरच कमळीच्या प्रेमात वेडा झालेला असतो. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकून तर ऋषीला अजूनच जास्त आनंद होतो. ऋषी म्हणतो की माझ्यासाठी परफेक्ट चॉईस म्हणजे फक्त कमळीचा आहे, कारण की पुढे जाऊन आमचा पूर्णपणे इनामदार कंपनीचा ग्रुप आणि बिझनेस जो आहे ना, तो आमची कमळी सांभाळू शकते. त्याच्यामुळे ऋषीला वाटत असतं की लवकरात लवकर कमळीने माझ्यासोबत लग्न करावं. पण मित्रांनो, आता कहाणीमध्ये प्लॉट ट्विस्टर भयानक येतो, कारण की कमळीने ज्या काही गोष्टी आणि ज्या काही आयडियाज सांगितलेल्या असतात ह्या सगळ्यांनी ऐकल्याच्या नंतर प्रत्येकाला आनंदच होतो. पण मित्रांनो, एक गोष्ट यामध्ये अशी असते की नयनताराला माहीत असतं की कमळीच्या आयडिया तर खूप बेटर आहेत आणि कमळी यासाठी पात्र पण आहे. पण जर कमळीची मी निवड केली आणि कमळी आणि ऋषी जर सोबत काम करायला लागले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे मला असं होऊ द्यायचं नाही आहे. त्यासाठी मी कमळीला सिलेक्ट करू शकणार नाही. आणि राहिला विषय मित्रांनो, त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, तर प्रत्येकजण फक्त कमळीचं नाव तोंडात घेत असतो. प्रत्येकाला एवढंच वाटत असतं की आपल्या कमळी यासाठी पात्र आहे, तर कमळीचीच निवड झाली, त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद होत असतो. तर नयनतारा म्हणत असते की कमळीच्या आयडिया तर खूप बेटर आहेत, पण या सगळ्यावरती खर्च पण खूप होऊ शकतो आणि यामध्ये काही सोल्युशन मात्र कमळीकडे असेल असं वाटत नाहीये. पण मित्रांनो, आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, कमळीने ज्या काही आयडिया सांगितल्या त्या एकदम बरोबर आणि परफेक्टच होत्या. त्याच्यामुळे नयनतारा इतर ठिकाणी तर खूप सारा पैसा इन्व्हेस्ट करते, तर तिने जर कमळीच्या ह्या आयडियामध्ये पैसा इन्व्हेस्ट केला तर काय म्हणजे तिचा तरी एवढा मोठा तोटा होणार आहे. तर मित्रांनो, आता राहिली फायनली गोष्ट ती म्हणजे आता कमळीची निवड होईल का नाही. तर मित्रांनो, पुढे कमळी परीक्षेमध्ये पहिला नंबर पण काढते आणि ऋषीच्या जे काय ऋषीने ते काय ऑर्गनाईज निवड केलेली असते की त्यामध्ये कमळीची निवड देखील होते, कारण की यंग मुलांमध्ये जे काही टॅलेंट आहे त्यामधून आपल्या कमळीचं सिलेक्शन होतं आणि कमळीच्या बिझनेस आयडिया ऐकल्याच्या नंतर नयनतारा इम्प्रेस झालेली असते. तर आता राहिला विषय या अनिकाचा, तर ती अशी पण तोंडावरती पडणारच होती आणि तशी पण ती तोंडावरती पडलेलीच असते, कारण की अनिका ना परीक्षेमध्ये पहिले आलेली असते ना तिचे बिझनेस आयडिया कोणाला आवडलेली असते. त्याच्यामुळे अनिकाचा आता पर्दाफाश सगळ्यांसमोर झालेलाच असतो, कारण की ही परीक्षेमध्ये देखील कॉप्या करून पास होते. तर आता मित्रांनो, सगळ्यात भयंकर गोष्ट तर पुढे अशी घडते की कमळी सिलेक्शन झालेला आनंद जेवढा कमळीला नसेल झाला त्याच्यापेक्षा 1000 पटीने ऋषीला झालेला असतो, कारण की ऋषीला वाटते की बास साहेबा, आता माझी कमळी ऑफिसमध्ये येणार, त्याच्यामुळे माझा इथून पुढचा प्रत्येक दिवस खूप रोमॅन्टिक जाणार. तर आता कमळी आणि निंगीला गावाकडे जायचं हे तुम्हाला माहितीच असेल, पण त्या दोघींना देखील गावाकडे जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न बंड्या करत असतो. कारण एकच की कमळी जर गावाकडे गेली आणि कमळीला जर मुळात जे मेन सत्य आहे ते म्हणजे आबांच्या मृत्यूचं ते जर समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे मात्र आता बंड्याने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी कमळीला हे सत्य कळता कामा नाही. त्याच्यामुळे कमळी आणि निंगीला मी गावाकडे जाऊ देणार नाहीये, त्याच्यासाठी मला ऋषी भाऊच काही ते हेल्प करतील. तर मित्रांनो, आता एकीकडे तुम्ही पाहिलेच असेल आपली गौरी म्हणजे सगळ्यात मोठी आपली सरोज, तर ती आता देवाकडे प्रार्थना हेच करत असते की माझ्या कमळीला जास्तीत जास्त यश भेटू दे आणि तिच्यासाठी तिने उपवास पण केलेला असतो. तर अन्नपूर्णा आजी पण सेम प्रोसेस करत असतात, कारण की त्यांना तुटलेली नाती जोडायची असतात. पण आता अन्नपूर्णा आजी एवढा कठोर परिश्रम करत असतात हे पाहून कामिनीला हसा येत असतं. कामिनी म्हणते की असं काही पण करून थोडी काय होणार आहे, देव व्हायचंय ते झालेलंच आहे, त्याच्यामुळे त्या गावच्या कमळीचं तर मी लवकरात लवकर बंदोबस्त करून टाकेल असं कामिनीने ठरवलेलं असतं. पण आता मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की कावळ्याच्या शेपाने गाय कधी मरत नाही, त्याच्यामुळे ह्या कामिनीने काही जरी केलं तरी आपल्या कमळीचा ती केसाला धक्का पण लावू शकत नाही. पण मित्रांनो, आपल्या राजनला बिचारा खूप काळजी वाटत असते आपल्या अन्नपूर्णा आजींची, कारण की तुम्हाला माहितीच असतं की राजनला माहीत आहे की आईसोबत आता ह्या वयामध्ये या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे शक्य नाहीये. तर दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा आजी देवाकडे हीच गोष्ट मागत असते की माझी तुटलेली सगळी नाती परत एकत्र येऊ दे. म्हणजेच खास करून हा जो निर्जली उपवास केलेला असतो तो केलेला असतो राजनच्या मोठ्या मुलीसाठी आणि बायकोसाठी, कारण की अन्नपूर्णा आजींना अजूनही वाटत असतं की त्यांची नात ह्या जगात जिवंत आहे, त्याच्यामुळे ती लवकरात लवकर सापडावी. तर दुसरीकडे
आता कामिनीला भयंकर पुरावा हाच सापडतो की आता कमळीच्या गावचा पत्ता नसतो माहीत तिला, पण फायनली ती आता कमळीच्या गावापर्यंत कशी कशी पोहोचायचं ठरवतेच. तर आता कमळीचं सिलेक्शन झालेलं पाहून अनिका तोंडावरती पडली तुम्हाला माहितीच आहे. तर अनिकाची एवढी प्रचंड चिडचिड होती की अनिका चक्क आता जी काय आपल्या अन्नपूर्णा आजीची पूजा चाललेली असते तिथे येऊन राडा करायचं ठरवते. पण त्या ठिकाणी राजन मात्र तिला चांगलीच अद्दल घडवतो आणि म्हणतो की तू जर परत इथे मध्ये मध्ये करायचा प्रयत्न केला तर माझ्यासारखा वाईट कोणीच नाहीये. त्याच्यामुळे मित्रांनो राजन या ठिकाणी जे स्ट्रिक्टपणे अनिकासोबत वागतो ना हे पाहून प्रचंड आनंद झालेला आहे. पण मित्रांनो आता कहाणीत प्लॉट ट्विस्ट तेव्हाच येतो कारण की कमळी आणि निंगी म्हणतात की काही जरी झालं तरी ऋषी सर आम्हाला 2-4 दिवस तरी गावाकडे जाऊ द्या. तर ऋषी म्हणतो की नाही कमळी असं करता येणार नाही, कारण की आत्ताच तुझी निवड झाली आणि तू जर गावाकडे गेली तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. कारण की तुला आधीच माहिती आहे ना की माझी आई कशी आहे, कारण की आईला हे अजिबात आवडणार नाही की तू जर कामामध्ये तडजोड करत असेल. त्याच्यामुळे तू लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा उद्याच तू माझं ऑफिस जॉईन कर आणि तू उद्याच ऑफिसमध्ये ये, कारण की तुझ्या ज्या काही बिझनेस आयडिया आहेत ना याच्यावरती आपण नक्कीच चांगला अजून विचार करूया. तर आता ऋषीला माहीत असते की कमळी त्याच्या अवतीभोवती असली की त्याला आनंदच होणार आहे. पण मित्रांनो तुम्हाला एकीकडे पाहायला गेलं तर नयनताराला हे बिलकुल आवडलेलं नसतं, कारण की नयनताराला एवढा प्रचंड राग आणि त्रास होत असतो की सांगायलाच नको. कारण की नयनताराला वाटतं की ती कमळी जर आता ऋषीच्या अवतीभोवती जायला लागली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर दुसरीकडे रोहितला वाटत असतं की त्या कमळीच्या बिझनेस आयडिया ऐकल्या खऱ्या, पण आपला यामध्ये मातीसारखा आणि पाण्यासारखा पैसा जाणार आहे या गोष्टीचा काही तुम्ही विचार केला का नाही. आपण मोफत शिक्षण का द्यायचं लोकांना, त्या गोरगरिबांना शिक्षण देऊन आपला काय फायदा, हे सगळे प्रश्न त्या महामूर्ख रोहितला पडलेले असतात. पण त्याला ही गोष्ट माहीत नसते की जर नयनताराने हे सगळं केलं तर तिलाच तिच्या बिझनेसमध्ये अजून फायदा होणार आहे. तर मित्रांनो आता एकीकडे राजनला त्याच्या आईची काळजी वाटत असते, तर दुसरीकडे मात्र आपल्या गौरीला कमळीची काळजी वाटत असते. तर कमळीला मात्र आजोबांची काळजी वाटत असते, तर आजोबा कसे असतील काय असतील आईला भेटायचं असतं. पण मित्रांनो बिचारा कमळीला ज्यावेळेस हे सत्य समजेल की तिचे आजोबा ह्या जगात जिवंतच नाही त्यावेळेस मात्र त्या बिचारीला किती वाईट वाटेल. तर आता हे सगळ्या गोष्टी कमळी पुढे कशा सगळ्यांसमोर येतात हे पाहणं रंजकच ठरणार आहे. कारण की ज्यावेळेस कमळीला हे सत्य समजेल त्यावेळेस मात्र आपली कमळी कोणाचं काय ऐकून घेईल असं तर वाटत नाही. कारण की कमळीला एवढा प्रचंड त्रास होणार आहे ना की काही सांगायलाच नको. आणि त्याहीपेक्षा मित्रांनो भयानक गोष्ट तर पुढे अशी घडणार आहे, कारण की कमळी आणि निंगी गावाला जाऊ नये म्हणून बंड्या प्रयत्न करतोय हे कमळीला समजतं, कारण की आपली कमळी हुशारच तेवढी असते. तर नयनताराला आता कमळी ऋषीच्या जवळ जाते हे पाहून जास्त त्रास होत असतो. तर आता मित्रांनो पाहूया कशा प्रकारे आपली कमळी या सगळ्या गोष्टींवरती मात करते आणि विजय मिळवते हे पाहणं जास्तच रंजक ठरणार आहे. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला हाईप करायला विसरू नका. आणि मित्रांनो तर हा दिसत असेल तुम्हाला पिलग्रिमचा नॉन ड्राईंग अँटी डँड्रफ शॅम्पू. तर हा शॅम्पू तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर मित्रांनो तुम्हाला आवडणारे कोणते पण प्रोडक्ट तुम्ही या प्रोडक्टवरती क्लिक करून कोणते पण खरेदी करा, काहीच प्रॉब्लेम नाही. खूप मस्त आणि बेस्ट क्वालिटीचे तुम्हाला प्रोडक्ट भेटतील. तर बाय, भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.